भाऊ बहिणीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि पवित्र आठवणींनी भरलेले जगातील सर्वात सुंदर आणि अनोखे नाते आहे. हे नाते शब्दांच्या पलीकडे आणि आयुष्याला सुखद वळण देणारे असते. पण हे नाते कसे आहे हे भाऊ व बहिणीच्या स्वभावावर अवलंबून असतं. आज या व्हिडिओमध्ये आपण बहिणीच्या स्वभावानुसार या नात्याची व्याख्या करणार आहोत. तर चला बघूया 8 प्रकारच्या बहिणी. नंबर 1, रक्षा बहीण. हिचा स्वभाव भावाला सुरक्षा देणारा, आधार देणारा असतो. लहानपणी ही आपल्या भावाला आईवडिलांच्या रागाने व माराने वाचवते, तर मोठी होऊन ही बहीण आपल्या भावाच्या दुःखात सगळ्यात आधी एक मजबूत पाया बनून उभी असते. ती स्वतः खचून जाईल, पण आपल्या भावाला कधीही खचू देणार नाही, हार मानू देणार नाही. नंबर 2, स्निग्धा बहीण. हिचा स्वभाव प्रेमळ व आपुलकीने भरलेला असतो. खऱ्या शब्दात ही भावाकरता एक लहान आईच असते. ही ती बहीण असते जिच्या व्यवहारात आपुलकी भरलेली असते. ही फक्त भाऊच नाही तर भावाच्या कुटुंबावर पण आपला जीव लावते. तिच्या प्रत्येक गोष्टीतच नाही तर तिच्या भांडणातसुद्धा प्रेम भरलेलं असतं. नंबर 3, धर्म बहीण. तिचा स्वभाव थोडा कठोर असतो. ती प्रत्येक गोष्टीत नियम आणि शिस्त पाळायला सांगते. मूळ स्वभाव खरा बोलणारा असतो, मग ते सत्य कितीही कटू का न असो. हिच्या सत्य बोलण्यामुळे नात्यात येणाऱ्या अपडाऊन्सला पण ही घाबरत नाही. खरं तर ही आपल्या भावाला आरसा दाखवायचा काम करते. ती कधीच आपल्या भावाची खोटी प्रशंसा करत नाही. हिच्या अशा स्वभावामुळे भावामध्ये नेहमी एक चांगली सुधारणा होत असते. नंबर 4, प्रतियोगी बहीण. ही मूलतः हुशार असते. ही शिक्षणात किंवा कामात पुढे असते. ही नेहमी ध्येयवादी असते. तिचा स्वभाव प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे वाढण्याचा असतो. त्याच्याकरता ती मेहनत पण करते. भावाची प्रगती पाहून तिलाही पुढे जायचं असतं. तिच्या मनामध्ये एक प्रकारची तुलना असते, पण मोठे झाल्यावर ही तुलना कधीकधी भावा बहिणीच्या नात्याला खराब करण्याचं काम करते. नंबर 5, उदासीन बहीण. हिच्या नावातच हिचा व्यवहार लपलेला आहे. ही आपल्या दुनियामध्येच मग्न राहणारी असते. ती आपल्या भावाला त्याच्या अडचणीमध्ये साथ देत नाही, तसेच त्याच्या सुखातही मनापासून सहभागी होत नाही. तिच्या मनात भावाप्रती कोणताही वैर नसतो, पण त्यांचे नाते केवळ नावापुरते असतात. नंबर 6, स्वार्थी बहीण. तिला स्वतःच्या गोष्टी आणि आवडीनिवडी नेहमी आधी हव्या असतात. ती बऱ्याचदा आपल्या मतावर ठाम असते. तिच्या स्वभावानुसार तिचं काम पूर्ण झालं तर ती आपल्या मार्गी जाण्यासाठी मोकळी होते. यात नातं कमी आणि हिशोब जास्त असतो. नंबर 7, मित्र बहीण. तिच्या नावातच अर्थ लपलेला आहे. या बहिणीबरोबर तुमची बॉन्डिंग खूप छान असते. तुम्ही हिच्याबरोबर मनमोकळ्या गोष्टी करू शकतात. मित्र म्हणून ही तुमची प्रत्येक गोष्ट समजून घेते व तुम्हाला गोष्टी समजूनही सांगते. हिच्याजवळ जाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. ही तुमचा सगळ्यात मोठा आधार असते. नंबर 8, खट्याळ व मस्तीखोर बहीण. ही नेहमी घरात हसत खेळत वातावरण ठेवते. ती सगळ्यांची फिरकी घेत आणि लहान लहान गोष्टीवर विनोद करते. तर कमेंटमध्ये लिहून सांगा तुम्ही यापैकी कशा बहीण आहे किंवा तुमच्याजवळ यापैकी कोणती बहीण आहे. व्हिडिओला पाहण्यासाठी थँक्यू. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.